Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the another example on the topic underwriting of shares. This is the fourth example on this topic, and in this particular example, we are going to study the accounting treatment of underwriting of shares when the shares are issued at a discount. आजच्या या लेक्चरमध्ये आपला जो टॉपिक आहे अंडर रेटिंग ऑफ शेअर्स या टॉपिकवरील आपण चौथं एक्झाम्पल पाहणार आहोत. या एक्झाम्पलमध्ये जर एखाद्या कंपनीने शेअर्स ॲट अ डिस्काउंट न विकले असतील तर त्याचा अकाउंटिंग ट्रीटमेंटमध्ये काय फरक पडतो हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. इन द प्रिव्हियस फ्यू लेक्चर्स we have seen the three examples. Out of these three examples, in the first two examples, the shares were issued at par. In the third example, that is in the previous example, the shares were issued at a premium. Now, in this particular example, in this example number 4, we are going to study the accounting treatment when the shares are issued at a discount. Now, question is, what is meant by issue of shares at a discount? We know that a company can issue the shares at par, at premium or at discount. एखादी कंपनी असेल, एखादी कंपनी जे शेअर्स आहेत ती ॲट पार विकू शकते, ॲट प्रीमियम विकू शकते किंवा ॲट डिस्काउंट विकू शकते. ॲट पार म्हणजे काय? when the shares are issued at its face value, then the shares are said to be issued at a par. ज्या वेळेला एखादी कंपनी शेअरची जी काय फेस व्हॅल्यू आहे, ओरिजिनल प्राईस आहे, त्याच किमतीला शेअर्स विकते तेव्हा त्याला शेअर्स इश्यूड ॲट पार असं म्हटलं जातं. टेक सिम्पल एक्झाम्पल. सपोज अ फेस व्हॅल्यू ऑफ वन शेअर इज ₹100 अँड इट इज इश्यूड फॉर ₹100 ओनली. शेअर आहे 100 रुपयाचा, फेस व्हॅल्यू आहे 100 आणि तो 100 रुपयालाच जर इश्यू केला तर आपण आहे त्या किमतीला शेअर इश्यू केला. सो इट इज सेड टू बी इश्यूड ॲट अ पार. दिस इज फर्स्ट. सेकंड पॉईंट इज a company can issue the shares at a premium. In the previous example, we have seen the issue of shares at a premium. What is issue of shares at a premium? When a company sells its shares at a higher price than the face value. आपल्या शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे, टेक सिम्पल एक्झाम्पल. सपोज फेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज ₹100. शेअरची फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे आणि 100 रुपयाचा शेअर इफ इट इज इश्यूड ॲट ₹120, 100 रुपयाचा शेअर 120 रुपयाला आपण जर इश्यू केला तर 20 रुपये जादा किमतीला इश्यू केला तर त्याला इश्यूड ॲट अ प्रीमियम असं म्हटलं जातं. दिस इज सेकंड पॉईंट. अँड थर्ड पॉईंट इज a company can issue the shares at a discount also. What is meant by issue of shares at a discount? Discount means when a company issues the shares, when a company sells its shares at a lesser price than the face value. Okay, for example, suppose a face value of a share is ₹100. एखाद्या शेअरची फेस व्हॅल्यू म्हणजेच मूळ किंमत, ओरिजिनल किंमत 100 रुपये आहे अँड इफ इट इज इश्यूड ॲट ₹90, 100 रुपयाचा शेअर 90 रुपयाला इश्यू केला म्हणजे कमी किमतीला केला. किती रुपये? एका शेअर मागे 10 रुपये डिस्काउंट आहे, कमी किंमत आहे, त्याला शेअर्स इश्यूड ॲट अ डिस्काउंट असं म्हटलं जातं. या एक्झाम्पलमध्ये आपण इश्यू ऑफ शेअर्स ॲट अ डिस्काउंट पाहणार आहोत. आत्ताचं एक्झाम्पल आपण पाहिलं की शेअर आहे 100 रुपयाचा. ओके, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज ₹100 अँड इट इज इश्यूड फॉर ₹90. शेअर विकला कितीला? 90 रुपयाला. म्हणजे जर अकाउंटिंग करायचं झालं तर एक शेअर विकून कंपनीला किती रुपये मिळाले? तर एक शेअर विकून कंपनीला मिळाले 90 रुपये. सो कॅश अकाउंट डेबिट ₹90. एक शेअरचा जर विचार फक्त केला तर एक शेअर विकून कंपनीला 90 रुपये मिळाले. सो कॅश अकाउंट डेबिट 90. दिस इज फर्स्ट. एक शेअर होता 100चा पण तो विकला 90 रुपयाला म्हणजे कमी किमतीला विकला. किती रुपये कमी आहेत? एका शेअर मागं कंपनीला 10 रुपये कमी मिळाले. कमी मिळाले कशाचे आहेत ते? तिथे डिस्काउंटचे. मग सांगा, 100 रुपयाचा शेअर 90 रुपयाला विकला म्हणजे 10 रुपये कमी मिळाले. हा प्रॉफिट आहे का लॉस आहे? कंपनीच्या दृष्टीनं इट इज अ लॉस. अँड ॲज पर द रूल ऑफ नॉमिनल अकाउंट, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. खर्च झाला, तोटा झाला की आपण त्याला डेबिट देतो.
कंपनीनं 100चा शेअर 90ला विकला, 10 रुपये जो डिस्काउंट आहे तो कंपनीसाठी तोटा आहे, लॉस आहे, आणि लॉसला आपण नेहमी डेबिट देतो, म्हणून डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट. पैसे आले 90 रुपये म्हणून कॅश अकाउंट डेबिट 90 रुपये. डिस्काउंट हा तोटा आहे म्हणून डिस्काउंट अकाउंट डेबिट 10 रुपये. 90 रुपये मिळाले, कॅश अकाउंट डेबिट, 10 रुपये डिस्काउंट आहे, डिस्काउंट अकाउंट डेबिट 10. आणि हे जे पैसे मिळाले ते शेअर आणि शेअर म्हणजे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलचा बॅलन्स हा क्रेडिट असतो, म्हणून टू शेअर कॅपिटल अमाऊंट 100 रुपीज. आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की द शेअर कॅपिटल शुड बी शोन ॲट इट्स फेस व्हॅल्यू. कंपनीनं 100 रुपयाचं शेअर 100ला विकू द्या, 110ला विकू द्या किंवा कमी किमतीला विकू द्या, द शेअर कॅपिटल शुड बी शोन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स ॲट इट्स फेस व्हॅल्यू. जी काय शेअरची मूळ किंमत असेल त्या मूळ किमतीला फेस व्हॅल्यूलाच शेअर कॅपिटल दाखवलं जातं. त्यामुळे एक शेअर 100चा विकला आहे, त्यामुळे 100 रुपये शेअर कॅपिटल असलं पाहिजे. पैसे आले 90 म्हणून कॅश अकाउंट डेबिट 90 आणि 10 रुपये कमी आले तो तोटा आहे, डिस्काउंट हा लॉस आहे, सो डिस्काउंट अकाउंट डेबिट 10 रुपये. सो एंट्री काय होईल, कॅश अकाउंट डेबिट 90 रुपये, डिस्काउंट अकाउंट डेबिट 10 रुपये, टू शेअर कॅपिटल अकाउंट किती 100 रुपये. ओके, या प्रकारे आपल्याला एंट्रीज ह्या करायच्या आहेत. सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 4. रीड द एक्झाम्पल केअरफुली. A Limited issues 50,000 equity shares of rupees 10 each. Okay, and the shares are issued at rupees 9 per share. Okay, this is the first sentence of this example, and in this particular example it is mentioned that the name of the company is A Limited. कंपनीचं नाव काय आहे, A Limited, and this company has issued 50,000 equity shares. या कंपनीनं किती शेअर्स विकायला काढलेत, तर 50,000 शेअर्स विकायला काढलेले आहेत. 50,000 शेअर. एक शेअर कितीचा आहे, अ शेअर इज ऑफ रुपीज 10 ईच. एक शेअर आहे 10 रुपयाचा, परंतु विकायला कितीला काढला, तर ॲट रुपीज 9 पर शेअर. म्हणजे 10 रुपयाचा शेअर 9 रुपयाला विकायला काढला, म्हणजे कंपनीला शेअर्स विकून 9 रुपये मिळणार. बरोबर, पैसे मिळणार 9 रुपयेप्रमाणे, एका शेअर मागे 9 रुपये मिळणार. एका शेअर मागे डिस्काउंट किती, तर 10 रुपयाचं शेअर 9 रुपयाला विकला म्हणजे 1 रुपया डिस्काउंट. डिस्काउंट आहे तो प्रॉफिट आहे का लॉस आहे, तर कंपनीच्या दृष्टीने विचार केला, 10 रुपयाचा शेअर कंपनीनं 9 रुपयाला विकला, 1 रुपया कंपनीला कमी मिळाला, हा जो डिस्काउंट आहे, पैसे कमी मिळाले म्हणजे तो झाला लॉस. बरोबर, त्यामुळे डिस्काउंट हा लॉस आहे. किती रुपये एका शेअर मागे डिस्काउंट, 1 रुपया. 10 रुपयाचा शेअर आहे, कंपनीने तो 9 रुपयाला विकणार आहे. किती शेअर्स विकायला काढले, तर 50,000. ऑल दीज शेअर्स are underwritten by PQR in the ratio of 2:1. कंपनीने जेवढे शेअर्स विकायला काढलेत, किती 50,000, ते सर्व शेअर्स PQ आणि R हे 3 अंडर रायटर्स आहेत. या तिघांनी ते विकण्याची जबाबदारी घेतली. अंडर रिटन. ओके, दे हॅव टेकन द रिस्पॉन्सिबिलिटी टू सेल ऑल दीज 50,000 शेअर्स ऑन बिहाफ ऑफ द कंपनी. कंपनीच्या वतीने ते हे सर्व शेअर्स PQ आणि R हे तिघं मिळून ते शेअर्स विकणार आहेत. पण ते कोणत्या रेशोमध्ये, इन द रेशो ऑफ 2:1. म्हणजे त्यांनी 50,000 शेअर्स विकण्याची जबाबदारी तिघांमध्ये वाटून घेतलेली आहे. 2:1. म्हणजे जर आपण ह्या सर्वांची बेरीज केली, 2:1ची बेरीज येते 5. म्हणजे 50,000 शेअर्स भागिले 5 केलं तर एक हिस्सा येतो 10,000चा. पहिल्याला 2 म्हणजे 20,000, 20,000 आणि 10,000. जे 50,000 शेअर्स त्यांनी एकमेकांमध्ये वाटून घेतलेले त्याचा रेशो आहे 20,000, 20,000 आणि 10,000. त्याला म्हणतो आपण ग्रॉस लायबिलिटी. ग्रॉस लायबिलिटी म्हणजे काय, तर अंडर रायटर्सनी किती शेअर्स विकण्याची जबाबदारी घेतलेली आहे त्याला ग्रॉस लायबिलिटी असं म्हटलं जातं. ग्रॉस लायबिलिटी मीन्स द रिस्पॉन्सिबिलिटी टेकन बाय द अंडर रायटर्स टू सेल द शेअर्स. ओके, अंडर रायटर्सनीच म्हणजेच एजंटनी किती शेअर्स विकण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी सांगितले एकूण शेअर्स आहेत 50,000 आणि ते तिघांनी 2:1. मग 50,000चे 2:1मध्ये वाटा. पहिल्याला 20,000, दुसऱ्याला 20,000 आणि तिसऱ्याला 10,000. P हा जो पहिला अंडररायटर आहे, ही हॅज टेकन रिस्पॉन्सिबिलिटी फॉर सेलिंग 20,000 शेअर्स. सेकंड अंडररायटर Q, ही हॅज ऑल्सो टेकन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सेलिंग 20,000 शेअर्स. अँड लास्टली R, he has taken responsibility for selling 10,000 shares of the company. It is called as a gross liability. This is first point. After that, next point is
काय सांगितलं बघा, कंपनी रिसिव्ड टोटल ॲप्लिकेशन्स फॉर 45,000 शेअर्स. विकायला काढले होते 50,000 शेअर्स, पण एकूण टोटल म्हटलेलं आहे, टोटल ॲप्लिकेशन्स आले किती, तर 45,000. आपल्याला अंडर रायटिंग ऑफ शेअर्स या टॉपिकमध्ये प्रत्येक एक्झाम्पलमध्ये इन ईच अँड एव्हरी एक्झाम्पल वी हॅव टू मेक अ वर्किंग नोट फॉर कॅल्क्युलेटिंग द अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स. And unmarked applications are calculated by formula. Unmarked applications is equal to total applications received. In this example it is mentioned that company has received a total applications for 45,000 shares. एकूण ॲप्लिकेशन किती आले, 45,000. आता हे जे ॲप्लिकेशन्स आलेले असतात हे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे मार्क्ड ॲप्लिकेशन्स आणि दुसरा म्हणजे अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स. मार्क्ड म्हणजे काय, तर जे ॲप्लिकेशन्स अंडर रायटर थ्रू येतात. आपल्या एक्झाम्पलमध्ये PQR, these three are the underwriters. The applications which are received through these underwriters are called as a marked applications. So read the example. The applications received through the underwriters, जे आत्ता सांगितलं, अंडररायटर थ्रू जे ॲप्लिकेशन्स येतात त्याला काय म्हणायचं, मार्क्ड. ते किती, P थ्रू 15,000 शेअरसाठी ॲप्लिकेशन आलं, Q थ्रू 15,000 आणि R थ्रू 10,000. जर आपण ह्या तिघांची बेरीज केली 15, 15 आणि 10 तर ती बेरीज किती येते, 40,000. ओके, म्हणजे एकूण ॲप्लिकेशन जे 45,000 आलेले आहेत त्यापैकी 40,000 शेअर्सचे ॲप्लिकेशन हे एजंट थ्रू म्हणजेच अंडर रायटर थ्रू आलेले आहेत. आणि अंडर रायटर थ्रू जे ॲप्लिकेशन्स येतात त्याला आपण मार्क्ड ॲप्लिकेशन म्हणतो. मार्क्ड म्हणजे सर्व अंडर रायटर थ्रू आलेले ॲप्लिकेशन किती आहेत, ते 40,000. आपण आत्ताच बेरीज केली. मग बघा, एकूण ॲप्लिकेशन आले 45, त्यापैकी एजंट थ्रू आलेले 40, मग राहिले किती, तर 5,000 राहिले. त्याला म्हटलं जातं अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स. अनमार्क्ड ॲप्लिकेशन म्हणजे काय, जे ॲप्लिकेशन्स डायरेक्टली कंपनीकडे येतात, एजंट थ्रू नाही, अंडर रायटर थ्रू नाही. द ॲप्लिकेशन्स विच आर डायरेक्टली रिसिव्ड बाय द कंपनी आर कॉल्ड एज अ अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स. And in each and every example we have to calculate this unmarked application. And unmarked applications are calculated by formula total applications received minus marked applications. आता किती आलेत अनमार्क्ड ॲप्लिकेशन, तर 5,000 शेअर्स एवढे अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. ओके, आता हे जे अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स आहेत 5,000, याचं अकाउंटिंग काय केलं जातं, दिस अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स आर डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल द अंडर रायटर्स. हे जे अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स 5,000 आहेत हे सर्व ॲप्लिकेशन जे अंडर रायटर्स आहेत, आपल्या एक्झाम्पलमध्ये PQR हे तिघा अंडर रायटर्स आहेत, त्यांचा जो काय रेशो असेल, ओके, ग्रॉस लायबिलिटीचा रेशो, त्या रेशोमध्ये हे ॲप्लिकेशन त्यांना डिस्ट्रीब्यूट केले जातात आणि हे डिस्ट्रीब्यूट करून त्यांची जी काय ग्रॉस लायबिलिटी आहे ती तेवढ्याने कमी केली जाते. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट अकाउंटिंग ट्रीटमेंट. द अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स विच आर डायरेक्टली रिसिव्ड बाय द कंपनी आर डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल द अंडर रायटर्स इन द ग्रॉस लायबिलिटी रेशो. ओके, जे अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स असतात ते सर्व अंडर रायटर्समध्ये जो काही त्यांचा ग्रॉस लायबिलिटी रेशो आहे, रेशो किती आहे बघा, तो आहे 2:1. तेवढ्या रेशोमध्ये सर्व अंडर रायटर्समध्ये ते ॲप्लिकेशन डिस्ट्रीब्यूट करायचे आणि तेवढ्यानं त्यांची ग्रॉस लायबिलिटी ही कमी केली जाते. म्हणून लेस डिस्ट्रीब्युशन ऑफ अनमार्क्ड ॲप्लिकेशन रेशो 2:1. आपले शेअर्स आहेत 5,000, 5,000 वाटले 2:1 मध्ये, पहिल्याला 2, दुसऱ्याला 2 आणि तिसऱ्याला 1,000. हे आपण अनमार्क्ड ॲप्लिकेशन सर्व अंडर रायटर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात. आता तेवढ्यानं त्यांची ग्रॉस लायबिलिटी कमी करायचे, मग कमी करून किती राहतात बघा, 20,000तून 2,000 गेले, त्यांची लायबिलिटी रिमेनिंग लायबिलिटी राहिली 18,000. दुसरासुद्धा 20मधून 2 गेले, लायबिलिटी राहिली 18,000 आणि 10,000तून 1,000 गेले, वजाबाकी किती राहिली तर 9,000. इट इज द रिमेनिंग लायबिलिटी ऑफ दीज अंडर रायटर्स. हे जे 3 अंडर रायटर्स आहेत PQR, ह्या तिघांची ही रिमेनिंग लायबिलिटी आहे. आता ही जी लायबिलिटी आहे, ओके, एवढे तरी शेअर्स त्यांनी विकले पाहिजे. मीन्स इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ P टू सेल 18,000 शेअर्स. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ Q टू सेल 18,000 शेअर्स अँड इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ R टू इश्यू ऑर टू सेल द 9,000 शेअर्स. एवढी त्यांची जबाबदारी आहे एवढे शेअर्स विकण्याची, एवढे ॲप्लिकेशन्स शेअरसाठी ॲप्लिकेशन मिळवण्याची ह्या तिघांची जबाबदारी आहे.
ही त्यांची जबाबदारी आहे. आता त्यांनी ॲक्च्युली किती ॲप्लिकेशन्स मिळवले तर ते कम्पेअर करा. म्हणून खाल्ल्याचं ॲक्च्युअल ॲप्लिकेशन्स रिसिवड. बघा ॲप्लिकेशन किती आले, पी थ्रू आले 15,000. मग ते दिलं पी थ्रू किती आले 15. पीची जबाबदारी किती होती 18,000ची. म्हणजे 18,000 ॲप्लिकेशन्स मिळवण्याची त्याची जबाबदारी होती, पण त्याला मिळाले किती फक्त 15,000. म्हणजे किती कमी मिळाले 3,000. त्याला सरप्लस म्हणणार का डेफिशिट, तर कमी मिळाले म्हणजे हा डेफिशिट आहे. डेफिशिट म्हणून कंसामध्ये डी लिहिलं. हे झालं पहिलं. आता जो दुसरा अंडर रायटर आहे क्यू, त्याला किती ॲप्लिकेशन्स मिळाले 15,000 मिळाले, म्हणून ॲक्च्युअल ॲप्लिकेशन्स रिसिवड लिहिले 15,000. आता बघा त्याची लायबिलिटी होती 18,000, ॲप्लिकेशन्स फक्त मिळाले 15,000. म्हणजे कमी ॲप्लिकेशन्स किती कमी 3,000. कमी म्हणजे डेफिशिट म्हणून कंसामध्ये त्याला डी असं म्हटलं. त्याच्यानंतर जो शेवटचा अंडर रायटर आहे आर, त्याला किती ॲप्लिकेशन्स मिळाले 10,000, म्हणून ॲक्च्युअल ॲप्लिकेशन्स रिसिवड लिहिलं 10,000. त्याची जबाबदारी होती 9,000ची, पण त्याला ॲप्लिकेशन्स मिळाले 10, म्हणजे 1,000 ॲप्लिकेशन जादा मिळाले. जादा म्हणजे सरप्लस म्हणून त्याला एस असं म्हटलं. म्हणजे हे जे 3 अंडर रायटर्स आहेत, आउट ऑफ दीज 3 अंडर रायटर्स द फर्स्ट 2 पी अँड क्यू दे हॅव अ डेफिशिट. त्या दोघांना डेफिशिट आहे. आणि जो शेवटचा अंडर रायटर आहे आर, आरला फक्त सरप्लस आहे. आता पुढे काय करायचं, तर ज्याच्या सरप्लस असतो, सरप्लस कोणाचा आहे फक्त आरचा, त्याच्या सरप्लस किती आहे 1,000, त्याच्याकडून तो काढायचं म्हणून मायनस करायचा. 1,000 सरप्लस होता, तो त्यातनं मायनस केला 1,000. 1,000तून 1,000 गेले, राहिले किती नील. सरप्लस ज्याचा आहे तो काढायचा आणि तो कुणाला डिस्ट्रीब्यूट करायचा, तर ज्यांना डेफिशिट आहे, कुणाला पी आणि क्यू ह्या दोघांना डेफिशिट आहे. ज्यांना डेफिशिट आहे त्यांच्यामध्ये तो वाटायचा. कोणत्या रेशोमध्ये, तर ह्या दोघांचा रेशो किती आहे पी आणि क्यूचा. बघा इथं वरती रेशो दिला आहे, पी आणि क्यू ह्या दोघांचाच रेशो काढला तर तो आहे 2:2. बरोबर, 2:2 म्हणजेच इक्वल आहे. आणि कुणाचा शेअर वाटायचा, सरप्लस वाटायचा, ज्याला सरप्लस आहे. आपल्या एक्झाम्पलमध्ये आरला सरप्लस आहे 1,000, तो वाटायचा. म्हणून खाली लिहिलं लेस डिस्ट्रीब्युशन ऑफ सरप्लस ऑफ आर. आरचा सरप्लस वाटला कुणामध्ये, पी अँड क्यू. कोणत्या रेशोमध्ये, 2:2मध्ये, म्हणजेच इक्वली. मग 1,000 सरप्लस आहे तो दोघांमध्ये वाटा, 500 आणि 500. हा सरप्लस वाटायचा म्हणजे काय, तर जो बाकीच्यांना डेफिशिट आलेला आहे तेवढ्यानं त्यांचा डेफिशिट कमी करायचा. एखाद्या अंडर रायटरचा जो सरप्लस आहे तो बाकीच्या अंडर रायटर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आणि त्या ज्यांना डेफिशिट आलेला आहे त्यांचा डेफिशिट तेवढ्यानं कमी केला जातो, म्हणून ते केलं लेस. मग आता बघा 3,000 डेफिशिट होता, त्यातनं 500 वजा करा, वजाबाकी राहिले किती 2,500. दुसरा सुद्धा 3,000 डेफिशिट होता, त्यातनं 500 वजा करा, वजाबाकी राहिले किती 500. इट इज कॉल्ड ॲज अ नेट लायबिलिटी ऑफ these अंडर रायटर्स. Now question arises, what is net liability? Net liability means these number of shares have to be purchased by P and by Q. कारण की as per the underwriting contract, the underwriters takes the responsibility to sell specific number of shares. अंडररायटिंग कॉन्ट्रॅक्टमध्ये जो अंडररायटर असतो, जो एजंट असतो, तो कंपनीचे ठराविक शेअर्स विकण्याची जबाबदारी घेतो. अँड फॉर हिज वर्क ही गेट्स द रेम्युनरेशन इन द फॉर्म ऑफ अंडररायटिंग कमिशन. तो जो कंपनीचे शेअर्स विकण्याचं काम करतो त्या बदल्यात त्याला जो मोबदला मिळतो तो कमिशनच्या स्वरूपामध्ये मिळतो. बट इफ ही इज अनेबल टू सेल ऑल द शेअर्स, ओके, जर त्या एजंटला, त्या अंडररायटरला सर्व शेअर्स विकता आले नाही, देन इट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी टू परचेस दीज शेअर्स ऑफ द कंपनी. जर त्याला सर्व शेअर्स लोकांना विकता आले नाहीत तर उरलेले सर्व शेअर्स हे त्या अंडररायटरला स्वतः खरेदी करावे लागतात. मग अंडररायटरने किती शेअर्स खरेदी करायचे त्याला म्हटलं जातं नेट लायबिलिटी. इथं नेट लायबिलिटी किती आली, पीची नेट लायबिलिटी आली 2,500 आणि क्यूची सुद्धा आली 2,500. म्हणजे ह्या दोघांनी, पी आणि क्यू या दोघांनी कंपनीचे 2,500 शेअर्स खरेदी करायचे आहेत. कारण की त्यांनी जेवढी जबाबदारी घेतलेली होती तेवढे सर्व शेअर्स त्यांना विकता आले नाहीत. सो दे हॅव टू परचेस दीज शेअर्स ऑफ द कंपनी. किती 2,500 आणि 2,500 एवढे शेअर्स त्यांनी खरेदी करायचे आहेत. आता शेअर्स ह्या पी आणि क्यूनं खरेदी करायचे म्हणजे कंपनीचा विचार करा. आपण जेव्हा कंपनीच्या बुक्समध्ये एंट्री करतो, जर्नल एंट्री करतो, तेव्हा आपण कंपनी आहोत असा विचार करा. आपण कंपनी आहोत. पी क्यू आर हे तिघं एजंट आहेत. तिघांपैकी ह्या दोघांनी, पी आणि क्यू ह्या दोघांनी 2,500 शेअर्स खरेदी करायचे.
अडीच हजार शेअर्स खरेदी करायचे म्हणजे कंपनी काय विचार करेल, या पीकडून आणि क्यूकडून शेअर्सचे पैसे येणं आहे, बरोबर. पैसे येणं आहे म्हणजे ती झाली असेट आणि असेटचा बॅलन्स असतो डेबिट. पीकडून पैसे येणं आहे म्हणून पी अकाउंट डेबिट, क्यूकडून पैसे येणं आहे म्हणून क्यू अकाउंट डेबिट. किती पैसे येणं आहे तर अडीच हजार शेअर्सचे. आणि एक शेअर कितीला विकला आहे तर एक शेअर आहे 10 रुपयाचा पण विकला कितीला 9 रुपयाला, म्हणजे 9 रुपयाप्रमाणे किती शेअर्सवरती 2,500 आणि 2,500 म्हणून लिहिलं आहे बघा. 2,500 गुणिले 9 म्हणजे पीकडून 22,500 येणं आहे, क्यूकडून 2,500 शेअर्सवरती 9 प्रमाणे 22,500 रुपये येणं आहे, बरोबर. पी आणि क्यू हे दोघं अंडररायटर जे आहेत त्यांना सर्व शेअर्स विकता आले नाहीत म्हणून उरलेले शेअर्स हे त्यांनी खरेदी करायचे असतात अंडररायटर्सनी आणि त्याचे पैसे कंपनीला द्यायचे असतात. म्हणजे कंपनीच्या दृष्टीनं आपण जर्नल एंट्री करतोय कंपनीच्या बुक्समध्ये, कंपनीला ह्या पीकडून आणि क्यूकडून पैसे येणं आहे. पैसे येणं आहे म्हणजे ती झाली असेट आणि असेटला आपण देतो डेबिट. पीकडून पैसे येणं आहे म्हणून पी अकाउंट डेबिट, क्यूकडून पैसे येणं आहे म्हणून क्यू अकाउंट डेबिट. ओके, ती किती अमाऊंट येणे ते आपण लिहिलं. आता एक शेअर आहे कितीचा खरा, एक शेअर आहे 10 रुपयाचा परंतु तो विकलाय कितीला 9 रुपयाला, म्हणजे एका शेअर मागं तोटा किती आहे तर 1 रुपया. 10 रुपयाचा शेअर 9 रुपयाला विकला, कमी किमतीला विकला म्हणजे 1 रुपया झाला डिस्काउंट. कंपनीच्या दृष्टीनं हा जो डिस्काउंट आहे हा लॉस असतो, कारण की 10 रुपयाचा शेअर 9 रुपयाला विकला, 1 रुपया कमी मिळाला, हा लॉस आहे. आणि नॉमिनल अकाउंटचा नियम डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, लॉसेसला डेबिट द्या म्हणून डिस्काउंटला दिलं डेबिट. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट. आता किती रुपयाने डेबिट द्यायचं बघा. पीनं किती शेअर्स खरेदी करायचेत 2,500, क्यूनं पण किती 2,500, दोघांचे मिळून झाले 5,000 शेअर्स आणि एका शेअरचा डिस्काउंट आपण कॅल्क्युलेट केला 1 रुपया, म्हणजे 5,000 गुणिले 1 डिस्काउंट एकूण किती झाला तर 5,000 रुपये. हा झाला एकूण डिस्काउंट. त्या दोघांनी जे शेअर्स खरेदी करायचे आहेत त्यावरचं एकूण झालं डिस्काउंट. ओके, पीकडून पैसे येणे 22,500, क्यूकडून पैसे येणे 22,500. हे पैसे कशाचे येणार आहेत तर पी आणि क्यू हे दोघं अंडररायटर्स आहेत, ते शेअर्स खरेदी करायचे आहेत, त्यांनी उरलेले शेअर त्यांनी खरेदी करायचे आहेत. म्हणजे त्यांच्याकडून जे पैसे येणार आहेत कंपनीला ते शेअर्सचे आहेत. शेअर्सचे म्हणजे शेअर कॅपिटलचे आणि कॅपिटलचा बॅलन्स हा क्रेडिट असतो म्हणून त्याला लिहिलं टू शेअर कॅपिटल. कॅपिटलचे पैसे म्हणून कॅपिटलचा बॅलन्स क्रेडिट असतो म्हणून त्याला दिलं क्रेडिट टू शेअर कॅपिटल. आता किती पैसे होतात बघा. पीचे 2,500 शेअर, क्यूचे 2,500, दोन्ही मिळून झाले 5,000 शेअर्स. एकूण शेअर्स 5,000 आणि शेअर कॅपिटल नेहमी फेस व्हॅल्यूला दाखवलं जातं. एका शेअरची फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये म्हणून 5,000 गुणिले 10 अमाऊंट किती झाली तर अमाऊंट झाली 50,000 रुपये. शेअर कॅपिटलची अमाऊंट किती घ्यायची तर 50,000 रुपये. त्यामुळे जर्नल एंट्री काय झाले बघा. पी अकाउंट डेबिट 22,500, क्यू अकाउंट डेबिट 22,500, डिस्काउंट अकाउंट डेबिट 5,000, टू शेअर कॅपिटल 50,000 रुपये. नॅरेशन बिईंग रिमेनिंग शेअर्स टू बी परचेस्ड बाय द अंडररायटर्स. एवढे राहिलेले शेअर हे अंडररायटरनी खरेदी करायचे आहेत. आता ही एंट्री केल्यानंतर ह्या एंट्रीमधून आपल्याला उपयोगी काय तर ह्या 2 अमाऊंट आपल्याला उपयोगी. ही अमाऊंट काय दाखवते तर पीकडून आणि क्यूकडून किती रुपये येणे आहे, कंपनीला किती रुपये येणे. आपण जर्नल एंट्री कंपनीच्या बुक्समध्ये करतोय. ह्या एंट्रीवरून काय कळतं की किती रुपये कंपनीला ह्या पी आणि क्यूकडून येणार आहेत, शेअर्सचे पैसे किती रुपये येणं आहे हे आपल्याला ह्या पहिल्या एंट्रीवरून कळतं. आता ही झाली पहिली एंट्री. आता एक्झाम्पलमध्ये बघा पुढे काय सांगितलं आहे. पुढे सांगितलं आहे कमिशन ॲट द रेट. कमिशन किती द्या 3% ऑफ इश्यू प्राईस. जी इश्यू प्राईस आहे शेअरची इश्यू प्राईस, शेअर आहे 10चा पण तो विकलाय कितीला 9 रुपयाला. सो 9 रुपीज इज द इश्यू प्राईस ऑफ द शेअर. ही शेअरची इश्यू प्राईस आहे 9 रुपये. मग 9 रुपयेप्रमाणे शेअरचं कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याच्यात 3% हे कमिशन. पुढे कॅल्क्युलेट नेट लायबिलिटी अँड गिव्ह जर्नल एंट्रीज. ते आपण आता पुढे करणारच आहोत. आपण नेट लायबिलिटी ऑलरेडी फाइंड आउट केली आहे. आपण आता जर्नल एंट्री करतोय. पहिली जर्नल एंट्री आपली झाली. दुसरी एंट्री करायची असते कमिशनची. कमिशन किती आहे 3% कशाच्या इश्यू प्राईसच्या. एका शेअरची इश्यू प्राईस आहे 9 रुपये. मग आता कॅल्क्युलेशन करूया बघा. पहिल्यांदा ह्या तिघांनी किती शेअर विकायची जबाबदारी घेतलेली 20,000, 20,000 आणि 10,000 एवढे शेअर्स विकण्याची जबाबदारी घेतलेली होती. त्याच्यानुसार कमिशन द्यायचं. आता एंट्री आपण करतोय कंपनीच्या बुक्समध्ये. कमिशन
अंडररायटर्सला कमिशन पेड केलं जातं. कमिशन पेड करायचं असतं म्हणजे कमिशन खर्च आहे. नॉमिनल अकाउंटचे नियम डेबिट द एक्सपेन्सेस, खर्चाला डेबिट द्या म्हणून अंडररायटिंग कमिशनला दिलं डेबिट. आता किती डेबिट द्यायचं? कंपनीने किती शेअर्स विकायला काढलेत? कंपनीने शेअर्स विकायला काढलेले 50,000 बरोबर. मग 50,000 शेअर्सवरती 9 रुपये प्रमाणे आणि किती टक्के? 3% सांगितलेलं आहे. मग 50,000 शेअर्स 9 रुपये प्रमाणे 3%, किती एकूण झालं कमिशन? 13,500. इथं 9 रुपये का घेतले? कारण त्यांनी एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे कमिशन 3%नं इश्यू प्राईसच्या. आपल्या एका शेअरची इश्यू प्राईस 9 रुपये म्हणून इथं 9 रुपये घेतलेलं आहे. आता 50,000 शेअर्स आहेत. ॲप्लिकेशन जरी 45,000च आले असले तरी राहिलेले जे काही शेअर्स असतात ते अंडररायटरला खरेदी करावे लागतात. कारण कंपनीने विकायला काढलेले 50,000 शेअर्स आणि सर्व शेअर्स विकण्याची जबाबदारी ह्या तिन्ही अंडररायटरने घेतलेली होती. त्यामुळे ते तिघं शेअर्स विकतील सगळे आणि जे शिल्लक राहतील ते स्वतः त्यांना खरेदी करावे लागतात. त्यामुळे कमिशन देताना सर्व शेअर्सवरती कमिशन तिघांना दिलं जाईल. कमिशन एकूण किती आलं? 13,500. हा खर्च आहे म्हणून खर्च दिलं डेबिट. आता हे कमिशन कुणाकुणाला द्यायचं आहे? आपण एंट्री करतोय कंपनीच्या बुक्समध्ये. हे कमिशन द्यायचं आहे पीला, क्यूला आणि आरला. कंपनीनं कमिशन द्यायचं आहे. कमिशन द्यायचं आहे म्हणजे ही झाली लायबिलिटी आणि लायबिलिटीचा बॅलन्स असतो क्रेडिट. म्हणून पीला पैसे द्यायचे आहेत म्हणून पीला क्रेडिट द्या, क्यूला पैसे द्यायचे आहेत म्हणून क्यूला क्रेडिट द्या आणि आरला पण पैसे द्यायचे आहेत म्हणून आरला सुद्धा क्रेडिट. म्हणून लिहिलं टू पी अकाउंट, टू क्यू अकाउंट आणि टू आर अकाउंट. कंपनीनं ह्या तिघांना पैसे द्यायचे आहेत म्हणजे लायबिलिटी आणि लायबिलिटीचा बॅलन्स असतो क्रेडिट म्हणून ह्याला दिलं क्रेडिट. आता कमिशन कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. प्रत्येकानं किती जबाबदारी घेतली? 20, 20, 10 एवढी जबाबदारी घेतली म्हणून 20,000, 20,000, 10,000 हे शेअर्स आहेत. गुणिले कमिशन 3%, पण कशाचे 3%? इश्यू प्राईसच्या. इश्यू प्राईस 9 रुपये त्याच्या 3%, इश्यू प्राईस 9 रुपये 3%, इश्यू प्राईस 9 रुपये आणि त्याच्या 3%. गुणाकार केला 20,000 गुणिले 9 गुणिले 3%, 5,400, 5,400. 10,000 गुणिले 9 गुणिले 3% किती आलं? तर 2,700 रुपये. ओके, एवढं कमिशन ह्या तिघांना द्यायचं आहे. या एंट्रीवरून आपल्याला काय समजतं तर त्यांना देणे किती रुपये आहे? कंपनी ह्या तिघांना किती रुपये देणं आहे? नॅरेशन बिंग अंडररायटिंग कमिशन पेएबल टू द अंडररायटर्स, एवढं कमिशन देणं आहे. ही झाली दुसरी एंट्री. आता तिसरी एंट्री काय करायची? हे जे तिन्ही अंडररायटर्स आहेत यांचं अकाउंट सेटल करायचं. ओके, अकाउंट सेटल करायचं कसं? त्यासाठी ह्या पहिली एंट्री ही आणि दुसरी एंट्री ही, ह्या दोन एंट्री फक्त काळजीपूर्वक बघायच्या. आता पहिल्यांदा बघूया पहिला अंडररायटर पी. ही पहिल्या जर्नल एंट्रीमध्ये काय कळतं तर आपण ह्या ज्या जर्नल एंट्री केल्या आहेत ह्या कंपनीच्या बुक्समध्ये बरोबर. ह्या पहिल्या जर्नल एंट्रीवरून काय कळतं तर कंपनीला ह्या पीकडून किती येणं आहे? किती रुपये येणं आहे? 22,500. कंपनीला पैसे येणं आहे, कंपनीला पैसे मिळणार आहेत 22,500 आणि ह्यामध्ये कळतं की त्याच पीला कमिशनचे किती रुपये देणं आहे तर 5,400. त्याच्याकडून येणं आहे 22,500 बरोबर आणि त्याला देणं आहे किती? फक्त 5,400. म्हणजे कंपनीला येणं 22,500 म्हणजे मोठी रक्कम येणं आहे. त्यातनं हे 5,400 जे देणं आहे तेवढं वजा करा म्हणजे राहिलेली जी रक्कम आहे तेवढी रक्कम कंपनीला पीकडून मिळणार आहे बरोबर. पीकडून मिळणार आहे. कशी शोधायची? अमाऊंट 22,500 मधून हे 5,400 वजा करा म्हणजे एवढी रक्कम राहील. किती रक्कम राहते बघा? 17,100 रक्कम राहते. काय केलं? 22,500 मधून 5,400 वजा केले. एवढी रक्कम कुणाकडून येणं आहे? पीकडून. पीकडून एवढी रक्कम येणं आहे. ते पैसे आले, कंपनीला पैसे मिळाले म्हणून कॅश अकाउंट डेबिट. पैसे आले म्हणजे कॅश अकाउंट डेबिट आणि कुणाकडून आलेत? हे पीकडून म्हणून टू पी अकाउंट. पीला क्रेडिट का दिलं? कारण कंपनीला जे पैसे मिळाले आले ते पीनं दिले, पीनं पैसे दिले म्हणजे पी झाला गिव्हर. पर्सनल अकाउंटचा नियम क्रेडिट द गिव्हर. जो देणार असतो त्याला क्रेडिट द्या म्हणून पीला दिलं क्रेडिट. नॅरेशन बिंग अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम पी आफ्टर ॲडजस्टिंग अंडररायटिंग कमिशन. पीकडून जे पैसे येणं होते आणि पीला जे कमिशनचे पैसे द्यायचे होते त्या दोन्ही ॲडजस्ट करून राहिलेले पैसे कंपनीनं घेतले, पीनं दिले, कंपनीला पैसे मिळाले. पैसे मिळाले म्हणून कॅश अकाउंट डेबिट. कुणाकडून मिळाले? पी म्हणून टू पी अकाउंट. हे झालं पीचं. तसंच करायचं क्यूचं सुद्धा. पहिल्या दोन एंट्री बघा. पहिली एंट्री काय सांगते? क्यूकडून कंपनीला किती रुपये येणं आहे? 22,500च येणं आहे. 22,500 रुपये कंपनीला येणं आहे. कशाचे आहेत हे? तर शेअर्सचे पैसे कंपनीला येणं आहे 22,500. आणि ह्या दुसऱ्या एंट्रीमध्ये कळतं आहे की त्याच क्यूला
कमिशन किती द्यायचे 5400, म्हणजे येणं आहे त्यातनं कमिशन वजा करा, म्हणजे कशातनं काय वजा करा 22,500मधनं हे 5400 वजा करा, राहिलेली रक्कम क्यूनं कंपनीला द्यायची, म्हणजे कंपनीला पैसे मिळतील म्हणजे कॅश अकाउंट डेबिट, पैसे मिळाले कॅश अकाउंट डेबिट, कसं वजाबाकी केली 22,500 वजा 5400 अमाऊंट 17,100. हे कॅल्क्युलेशन फक्त समजलं पाहिजे. कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बघा. पहिली एंट्री सांगते क्यूला डेबिट दिलं आहे. का डेबिट दिलं? कारण क्यूकडून पैसे येणं होते. किती येणं आहे 22,500. कंपनीला 22,500 रुपये येणं आहे, बरोबर. एवढं येणं आहे 22,500 आणि कंपनी त्याला देणं किती आहे 5,400. ते त्यातनं वजा करा, राहिलेली जी रक्कम आहे तेवढी रक्कम फक्त त्या अंडररायटरकडून घ्यायची. अंडररायटरकडून पैसे मिळतील, पैसे मिळाले म्हणून कॅश अकाउंट डेबिट. किती 22,500तनं 5,400 गेले, वजाबाकी 17,100 आणि कुणाकडून आले क्यूकडून, म्हणून टू क्यू अकाउंट. मगाशी पीकडून पैसे आले म्हणून टू पी अकाउंट, आत्ता क्यूकडून आले म्हणून टू क्यू अकाउंट. पैसे आले म्हणून कॅश अकाउंट डेबिट आणि कुणाकडून आले क्यू म्हणून टू क्यू अकाउंट. नॅरेशन बिंग अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम क्यू आफ्टर ॲडजस्टिंग द कमिशन, बरोबर. पी झाला, क्यू झाला. आता शेवटचा अंडररायटर आहे आर जो अंडररायटर आहे, जर आपण टेबल पाहिलं तर आरची नेट लायबिलिटी नील होती, त्यामुळं आरची जर्नल एंट्री करणं एकदम सोपं आहे. बघा, ही पहिल्या एंट्रीमध्ये आपण जी जर्नल एंट्री केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त कोण आहे तर पी आणि क्यू, इथं कुठेही आर नाही, बरोबर. फक्त पी आणि क्यू, एक आर कुठे नाही, त्यामुळे इथं सोडून द्या. दुसऱ्या एंट्रीमध्ये काय दिसतंय आर आहे आणि त्या आरला कमिशन किती रुपये देणं आहे तर कमिशन देणं आहे 2,700. क्यूचं फक्त अकाउंट आर जो अंडररायटर आहे त्याचं जर्नल एंट्रीमध्ये फक्त एकाच ठिकाणी इथं नाव आलेलं आहे आणि ते कशासाठी तर या आरला 2,700 रुपये कमिशन देणं आहे. कंपनी म्हणजे आपण कमिशन देणं आहे किती 2,700. कुणाला द्यायचे ते आरला, मग 2,700 रुपये देऊन टाका, आरला पैसे द्या, म्हणजे आरला पैसे मिळतील आणि कंपनीमधून पैसे जातील आरला मिळतील. आरला पैसे मिळाले आर अकाउंट डेबिट, आरला पैसे मिळाले, आर हा व्यक्ती आहे, रिसिव्हर आहे, पर्सनल अकाउंटचा नियम डेबिट द रिसिव्हरला डेबिट द्या. आर हा रिसिव्हर आहे म्हणून रिसिव्हरला डेबिट 2,700, त्याला पैसे मिळाले आणि कंपनीनं त्याला पैसे दिले म्हणजे कंपनीमधून पैसे बाहेर गेले म्हणून टू कॅश अकाउंट 2,700. नॅरेशन बिंग अंडररायटिंग कमिशन पेड टू आरला जे काय कमिशन पेड करायचं होतं ते पेड केलं. आरनं कोणतेही शेअर्स खरेदी करायचे नव्हते, बरोबर. त्यामुळे त्याला फक्त कमिशनची एंट्री होती, त्यामुळे सर्व कमिशन त्याला देऊन टाकलं. किती रुपये 2,700. कमिशन पेड केलं, आरला पैसे दिले, आर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. Okay, so this is how we have to make the journal entries in the books of company when the shares are issued at a discount. Okay, this is example number 4. In this example we studied the accounting treatment when the shares are issued at a discount. In this example, first we calculated the number of unmarked applications. Secondly, we calculated the net liability of the underwriters, and at the end we made the journal entries in the books of the company. Okay, that's it with this lecture. You should write down this example and solution in your notebook. Okay, thank you very much.